नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांद्याच्या भावात वाढ होणार का? वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय त्या पाठीमागचे कारण सविस्तर संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। समजू शकता सोलापूर बाजारात सुधारणा नाही, लासलगाव बाजारात दिलासा, आजचे कांद्याचे बाजारभाव बघू शकता संपूर्ण बातमी। लाल कांदा दरात या ठिकाणी अद्याप फारशी सुधारणा झाली नसल्याचे चित्र आहे। सोलापूर बाजारात दर जैसे ते आहेत तर दुसरीकडे लासलगाव मात्र काहीसा दिलासा पाहायला मिळाला आहे। एकंदरीतच सोमवारी या ठिकाणी बघितले तर सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1800 रुपये दर, तर लासलगाव बाजार समितीमध्ये 2500 रुपये दर। म्हणजे सोलापूर आणि लासलगाव बाजार समितीमध्ये तफावत जर बघितले तर 600-700 रुपयापर्यंत आहे। 500 रुपयापासून 500, 600, 700 रुपयापर्यंत। आणि 10 फेब्रुवारी रोजी राज्यातील या ठिकाणी बाजारात 1,17,815 क्विंटल कांद्याची आवक झाली। यात नाशिक जिल्ह्यात 50,000 क्विंटल, अहिल्यानगर जिल्ह्यात 13,000 क्विंटल, सोलापूर या ठिकाणी 23,000 क्विंटल लाल या ठिकाणी बघितलं तर एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर महत्त्वाचे अपडेट म्हणजे क्विंटलची लाल कांद्याची आवक झाली। येवला बाजारात लाल कांद्याला 2200 रुपये, नागपूर बाजारात 1500 रुपये, सिन्नर बाजारात 2500 रुपये, चांदोड बाजारात 2380 रुपये, सटना बाजारात 2425 रुपये, तर उमराणे बाजारात 2000 रुपयाचा दर मिळालेला आहे। आणि अशा प्रकारचे सध्याचे मार्केट आहे। आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून। धन्यवाद। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटूया, माहितीपूर्ण कांदा अपडेट्स होतोपर्यंत इथे थांबतो आहे। जे महाराष्ट्र जे सबस्क्राईब करा।